आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। गुरुदेव महाराजांच्या प्राणांच्या रक्षणासाठी प्रद्युम्नच्या प्राणांचं हरण करण्याचे प्रयत्न कुठल्याही परिस्थितीत करतील। ओम नमः शिवाय, 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 स्वाहा। भानामती, मी तुम्हाला सावधान करायला आले। सावधान करायला का? राजगुरु प्रद्युम्नाला समाप्त करण्यासाठी या क्षणी मायावी विद्येचा प्रयोग करतायत। भानामती, आता तुला सुद्धा मायावी विद्येचे प्रयोग करून राजगुरु जे काही करतायत ते प्रयत्न असफल करावे लागतील। गुरुदेव, तुमच्या आज्ञेनुसार मी प्रद्युम्न आणि त्याच्या मातेला त्यांच्या घरासकट उचलून घेऊन आले। कृत्या, यांना नष्ट करून टाक, नष्ट कर। जशी आपली आज्ञा। मायावी शमरासूर, जा, जाऊन गुरुदेवांचा काळ बनून जा। जा गुरुदेव,
माझ्याच साम्राज्यामध्ये माझ्याच आज्ञेचं पालन होत नाहीये, मग त्रिलोकामध्ये माझ्या आज्ञेचं पालन कसे काय होईल? प्रद्युम्नचा वध करून तुम्ही मला विरोध करण्याचं दुस्साहस केलं आहे, म्हणून या अपराधाचा दंड देखील तुम्हाला अवश्य भोगावा लागेल. मी तुझा गुरु आहे दैत्यराज. मी सदैव तुझ्या भल्याचाच विचार करत असतो, परंतु तू इतका उन्मत्त झाला आहेस की तुझ्या गुरुचा देखील तू अपमान करतो आहेस आणि मला शिक्षा देणार आहेस. परंतु मी हा अपमान सहन करू शकणार नाही. मी तुझ्या मार्गातला काटा कायमचा काढून टाकला आहे. आता तू अवश्य त्रिलोकपती होऊ शकशील. माझा हाच आशीर्वाद आहे. माझं दायित्व पूर्ण झालं आहे. तुला आता माझी काहीही गरज उरली नाही. म्हणूनच तू मला दंड देण्याच्या आधीच मी स्वतः माझ्या शरीराचा त्याग करणार आहे. मी याच यज्ञकुंडात प्रवेश करून स्वतःला अग्नीमध्ये समर्पित करणार आहे. प्रद्युम्न जिवंत आहे, जिवंत. हे कसं काय शक्य आहे? प्रद्युम्न आणि भानामती माझ्या डोळ्यांसमोर नष्ट झाले होते. ते तुम्ही रचलेली माया होते. तुमच्या मायेचं उत्तर कोणीतरी, तुमच्या मायेचं उत्तर त्यांच्या शक्तीने दिलेलं आहे आणि प्रद्युम्नाची रक्षा केलेली आहे. नाही, माझा विश्वास बसत नाहीये. विश्वास बसत नाहीये? तुम्हाला विश्वास वाटावा म्हणून स्वतः शंभरासूर तुम्हाला भेटायला येतोय, ते बघा. हा दुसरा शंभरासूर कोण आहे? महाराज शंभरासूर तर माझ्या आश्रमात उपस्थित आहेत. त्यांच्याच आज्ञेप्रमाणे मी माझे प्राण त्यागणार होतो. गुरुदेव, मी तुम्हाला आधी चेतावणी दिली होती की जर का तुम्ही बालक प्रद्युम्नाला नष्ट करण्याचा प्रयत्न केलात तर ह्या यज्ञाबरोबरच तुम्ही सुद्धा नष्ट होऊन जाल. आणि या चेतावणीप्रमाणे तुम्ही आत्मदहन करायला जात होतात. ओम नमः शिवाय. ओम तत्सत. ओम नमः शिवाय. बम भोले, बम बम भोले. प्रणाम गुरुदेव. आयुष्यमान भव, विजयी भव वत्स. शंभरासूर, आज अचानक आश्रमात का आलास? गुरुदेव, मी आपला आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी मृत्यू लोकावर आक्रमण करणार आहे. चांगला उद्देश आहे दैत्यराज. मी हा यज्ञ तुझ्याच कल्याणासाठी करत आहे. हा यज्ञ समाप्त झाल्यानंतर मी तुला अभेद्य कवच घालेन, ज्यामुळे तुला मृत्यू स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. म्हणून माझी इच्छा आहे की हा यज्ञ समाप्त होईपर्यंत तू आक्रमणाचा विचार सुद्धा करू नकोस. जशी आज्ञा गुरुदेव. परंतु काय शंभरासूर? या यज्ञाची समाप्ती कधी होईल गुरुदेव? येणाऱ्या पौर्णिमेच्या रात्री.
गुरुदेव, याचा अर्थ आहे मला अजून 7 दिवस थांबावे लागेल. हो दैत्यराज. ठीक आहे गुरुदेव, मी पौर्णिमेच्या रात्री नंतरच आक्रमण करेन. हो, पौर्णिमेच्या रात्री नंतर तुझा विजय निश्चित आहे असुरेश्वर, निश्चित आहे. धन्यवाद गुरुदेव. आता मला आज्ञा द्यावी. प्रणाम गुरुदेव. बम भोले. हर हर महादेव. प्रचंडम प्रतिष्ठम. हे काळ पुरुष, आता का हसताय तुम्ही? गुरुदेव, मी तुमच्या प्रारब्धावर हसतोय. आता तुम्ही सुद्धा माझी शिकार होणार आहात. तुम्ही तुमच्या आयुष्याची लांब असलेली रेखा स्वतःहून लहान केलीत आणि आता तुमचे आयुष्य केवळ 7 दिवसांचंच आहे. फक्त 7 दिवसांचं. पौर्णिमेची रात्र आपली शेवटची रात्र असेल. 7 दिवस, केवळ 7 दिवस, फक्त 7 दिवस. ऐकलात माझ्या धनुष्याचा ध्वनी मायावती? मीच काय स्वामी, तुमच्या धनुष्याचा ध्वनी तर संपूर्ण त्रिलोकाने ऐकला असेल. धरती आणि आकाशाचा थरकाप उडाला आहे या ध्वनीने. हा केवळ ध्वनी नव्हता मायावती, ही तर त्रिलोकावर शंभरासुराच्या आक्रमणाची घोषणा होती. आता त्रिलोकातील समस्त प्राणी मात्रांना समजलं असेल की लवकरच शंभरासुराच्या घोड्याच्या खुरांनी संपूर्ण त्रिलोक तुडवला जाणार आहे. हे इंद्रा, हा बाण म्हणजे असुर दैत्यराज शंभरासुराची त्या विजयाची चेतावणी आहे, जो त्याला 7 दिवसांनी प्राप्त होणार आहे. अवश्य प्राप्त होणार आहे. देवेंद्र, मी तुला चेतावणी द्यायला आलो आहे की आता तू काही दिवसांपुरताच इंद्रलोकाचा स्वामी आहेस. दैत्यराज शंभरासुर सत्तेची लालसा आणि आपल्या शक्तीची घमेंड असल्याने मोठमोठ्या असुराने इंद्रलोकावर आक्रमण करून आजवर आपल्या मूर्खतेचं प्रदर्शन केलेलं आहे. हे तर काळच सिद्ध करेल की त्या मूर्खांच्या यादीत तुझं नाव किती वर आहे. देवेंद्र, मूर्ख तर तू आहेस. तू काळाला शंभरासुराहून अधिक बलशाली समजत आहेस.
या शंभरासुराचे हात इतके अधिक बलशाली आहेत की काळाच्या चक्रालाही थांबवू शकतात. काळाचा प्रवाह जिथे हवा आहे तिथे वळवू शकतात. इंद्रलोकावर आक्रमण केल्यावर जर का तू जिवंत राहिलास तर तू बघशीलच की सूर्याचा सुद्धा शंभरासुराच्या इच्छेनेच उदय होईल आणि शंभरासुराच्या आज्ञेनेच अस्त होईल. प्रणाम भगवन. बोला देवेंद्र, काय झालं? तुम्ही चिंतित दिसत आहात. प्रभू, तुमच्याकडून कुठलीही गोष्ट लपून राहत नाही. शंभरासुराची माया आणि त्याची महत्वाकांक्षा बघून माझी काळजी वाढली आहे. कारण एक अनावश्यक युद्ध अनिवार्य झालं आहे. युद्ध जे सत्य, धर्म आणि अधिकारांच्या सुरक्षेसाठी केलं जातं, तेच युद्ध त्याविरुद्ध असत्य, अधर्म आणि दुसऱ्यांचे अधिकार हिरावून घेणार असेल तर ते अनिवार्य होतं. देवेंद्र, युद्धात कायम सत्य आणि धर्माचा विजय होतो. आणि या सगळ्यामध्ये आश्चर्यजनक गोष्ट ही आहे की जे सत्यवादी आहेत आणि जे सत्यासाठी लढत असतात ते कधी कधी दिसताना युद्ध हरतात, पण हरल्यानंतर विजय त्यांचाच होतो. अधर्मी जिंकून सुद्धा पराभूत झालेला असतो. म्हणून देवेंद्र, तुमची चिंता अकारण आहे. कारण शंभरासूर अधर्मी आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्याचा विनाशच होणार आहे. प्रभू, तुम्ही म्हणताय ते सत्य आहे, यात काही शंकाच नाहीये. पण शंभरासुरासारख्या मायावी आणि अधर्मीचा विनाश होण्यास इतका विलंब लागणं उचित आहे? देवेंद्र, सृष्टीमध्ये प्रत्येक चांगल्या आणि वाईट घटनेचा काळ ठरलेला असतो. काळ आणि सृष्टी ही पापी आणि गुन्हेगारांना दंड देण्यात जितकी कठोर आहे, तितकीच पश्चातापाची संधी देताना ती दयाळू सुद्धा आहे. शंभरासुराला सृष्टी आणि काळ पश्चातापासाठी वारंवार संधी देत आहेत. पण आपल्या मायावी शक्तीच्या आवेशात तो आंधळा झालाय. पश्चातापाची प्रत्येक संधी तो नाकारतो आहे. त्याच्या मूर्खपणामुळे त्याला हे सुद्धा समजत नाहीये की कोणीही कितीही बलवान असला, कितीही शक्तिमान असला, तरीही तेव्हा मृत्यू त्याची शिकार करण्याचा संकल्प करतो ना, तेव्हा एखाद्या हत्तीसाठी एक मुंगी सुद्धा यमदूत होऊ शकते. शंभरासुरासाठी काळाने सुद्धा असंच काहीतरी ठरवलेलं आहे. या दानवाचा वध प्रद्युम्नच्या हातून होणार आहे देवेंद्र, प्रद्युम्नच्या हातून. प्रद्युम्नाला मोठा कर भानामती. प्रद्युम्नाला लवकर मोठा कर. मोठं कर, मोठं कर प्रद्युम्नाला. मोठं कर भानामती. प्रद्युम्नाला मोठं कर.
माझा प्रद्युम्न, माझं बाळ, मी तुला कसं मोठं करू? जर का मी तुला एकदम मोठं केलं तर माझ्या ममतेचं काय होईल? तू तर माझ्या हातून, माझ्या काळजापासून लांब पळून जाशील. नाही नाही, अजून मी तुला नीट बघितलं देखील नाहीये. अजून माझ्या छातीतून उफाळणारी दुधाची गंगा सुद्धा कोरडी पडली नाही. नाही नाही, मी तुला इतक्या लवकर मोठं होऊ देणार नाही. जर का मी तुला मोठं केलं तर मला माझ्या तरफडणाऱ्या ममतेशी मी अन्याय करेन. मी हा अन्याय नाही करू शकणार माझ्या बाळा. मी स्वतःला असे नाही फसवू शकणार. भानामती, देवीरती, आपण इतक्या रात्री अशा अचानक कशा काय आला? भानामती, भानामती, मी तुला सावध करायला आले आहे. मला सावध करायला? परंतु मला काय धोका आहे? धोका तुला नाही भानामती, प्रद्युम्नला आहे. प्रद्युम्नला? माझ्या प्रद्युम्नला धोका? नाही नाही, तुम्ही काय बोलताय हे देवीरती? हो भानामती, तुला तर माहित आहे की शंभरासुराचे दैत्यगुरु शंभरासुराच्या सुरक्षेसाठी आणि प्रद्युम्नाच्या हत्येसाठी यज्ञ करत आहेत. मला भीती आहे की राजगुरु त्यांच्या उद्देशात यशस्वी होतील की काय. शेवटी ते दैत्यांच्या महाराजांचे राजगुरु आहेत आणि मायावी विद्या सुद्धा जाणतात. मायावी विद्या तर मला सुद्धा अवगत आहे. जर का राजगुरूंनी माझ्या पुत्राची हत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला कुठल्याही प्रकारचे हानी करण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या पुत्राची रक्षा माझ्या मायेच्या बळावर करेन. मी माझ्या पुत्रासाठी माझ्या प्राणांचा त्याग करेन. परंतु हे बरं नाही का की ना तुमच्या जीवाला धोका हो ना प्रद्युम्नाच्या जीवाला. परंतु हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही रसायन विधीची प्रक्रिया करून प्रद्युम्नाला ताबडतोब युवक बनवाल. आणि प्रद्युम्न फक्त स्वतःच्या प्राणांची रक्षा करणार नाही तर आपल्या प्राणांच्या शत्रूचा नाश सुद्धा करेल. ते धर्माचे शत्रू सुद्धा आहेत आणि धर्मांच्या शत्रूचा नाश करणं हा तुमचा सुद्धा धर्म आहे. माझा पहिला धर्म तर ममता आहे देवी. मला माझा पहिला धर्म तर निभावू द्या. जर का मी कधी एका मातेचा धर्म नाही निभावू शकले आणि माझ्या पुत्राची रक्षा करू नाही शकले तर मी प्रद्युम्नाला ताबडतोब मोठं करेन. परंतु भानामती, तुम्ही चिंता करू नका देवीरती. मातेची शक्ती अपार असते. तुमच्याकडे मायावी विद्या सुद्धा आहे. परंतु तरीही तुमची शक्ती आणि गुरुदेवांची शक्ती यात आकाश पाताळाचं अंतर आहे. ते एखाद्या गजाप्रमाणे आहेत आणि तुम्ही एका लहानशा मुंगीसारख्या. मुंगीचे लहान असणे हेच खूपदा लाभदायक असते देवीरती. जर मुंगीने ठरवले तर ती गजाच्या पायाखाली सुद्धा जिवंत राहू शकते आणि जर तिने ठरवलं तर ती गजाच्या कानात घुसून त्याच्या मृत्यूचे कारण सुद्धा ठरू शकते. भानामती, मी तुमच्या तर्काशी सहमत आहे की नाही ही वेगळी गोष्ट आहे. परंतु मी तुमच्या ममतेच्या भावनेने अवश्य प्रभावित आहे आणि ह्याला प्रणाम देखील करते. ईश्वर करो की तुम्हाला आणि प्रद्युम्नाला कुठलीही हानी होऊ नये.
देवी रतीने सांगितले तरीही भानामती प्रद्युम्नाला मोठे होऊ देण्यापासून संकोच करत आहेत भगवन. भानामती यावेळी मानव आहे, ममतेनं विवश आहे. म्हणूनच पुत्रमोह टाळण्याचा तिचा संकोच केवळ उचितच नाही तर आदरणीय आहे. पण आता तर भानामतीला पुत्रमोहाचा त्याग करावाच लागेल प्रभू, कारण शंभरासुराचे गुरुदेव पुढल्या 7 दिवसात यज्ञ संपन्न करण्याची प्रतिज्ञा करून चुकले आहेत आणि त्यांना मृत्यूचे जरा सुद्धा भय नाही. प्रद्युम्नाला नष्ट करण्याचा प्रत्येक प्रयत्न त्यांनी केला आहे आणि भानामतीने त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला विफल केलं आहे. तिने मायावी विद्येचा उपयोग करून गुरुदेवांना कसं भ्रमित केलं हे तर तुम्ही बघितलंच ना देवी. भानामती कृत्याचा वध मायावी विद्येने निसंदेह करू शकली असती, पण असं करायच्या ऐवजी प्रद्युम्नच्या बरोबरीने स्वतः नष्ट होण्याचं मायावी नाटक रचून स्वतःची आणि प्रद्युम्नची रक्षा केली आहे. एवढंच नाही, तिने आपल्या मायावी विद्येने शंभरासुराचं रूप धारण करून त्याला आत्मदहनाची आज्ञा सुद्धा दिली होती. तिला गुरुदेवांची हत्या करायची होती, कारण केवळ त्यांनाच हे रहस्य माहिती होतं की प्रद्युम्नने शंभरासुराचा वध करण्यासाठी जन्म घेतला आहे. पण प्रभू, जोपर्यंत प्रद्युम्न मोठा होत नाही तो शंभरासुराचा वध कसा करणार? यासाठी देवी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे की भानामतीला तिचं बोट धरून तिच्या पुत्रमोहाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढायचं आहे. तिला आठवण करून द्यायची आहे की तिने वचन दिलं होतं की ती मायावी आणि रसायन विद्येचा प्रयोग त्रैलोक्याच्या कल्याणासाठीच करेल. आणि आता ती वेळ आलेली आहे. डोळे उघड भानामती. प्रणाम प्रभू, प्रणाम. यशस्वी भव. प्रणाम माते, प्रणाम. सुखी भव. भानामती, हा मंत्रोच्चार ऐकते आहेस ना? हो प्रभू, मला सगळं काही स्पष्ट ऐकू येतंय. शंभरासुराला पौर्णिमेच्या रात्री अमृत प्रदान करण्यासाठी शंभरासुराचे गुरुदेव यज्ञ करत आहेत. शंभरासुराच्या अमृताचा अर्थ माहितीये ना तुला भानामती? भानामती, शंभरासुराचा अमृत प्राप्त होण्याचा अर्थ आहे प्रद्युम्नचा मृत्यू. नाही प्रभू, नाही. भानामती, भावुक होऊन कधी कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नये आणि भावुक होऊन आपलं कर्तव्यही विसरता कामा नये. तू एक माता आहेस, माता. जी आपल्या अपत्याच्या प्राणासाठी स्वतः बळी जायला तयार होईल. परंतु यावेळी तुला त्रैलोक्याच्या कल्याणासाठी ममतेचा बळी देऊन स्वतःला जीवित ठेवायचं आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे भगवंत, खूप मोठी चूक झाली. तुझी चूक क्षमा योग्यच आहे भानामती. भानामती, वाईट नको वाटून घेऊस. भगवान विष्णूने तुला प्रद्युम्नची माता होण्याचा मान देऊन गौरव केला आहे.
कारण प्रद्युम्न हा कामदेवाचं नवीन रूप आहे आणि भगवान विष्णूंचा एक तो अंश आहे. भगवान विष्णू ज्यांची तू भक्त आहेस. म्हणून तर त्यांनी तुझ्या माथ्यावर या महत्त्वपूर्ण कार्याची जबाबदारी दिली आहे. प्रभू, मी तुमची आणि भगवान विष्णूंची आभारी आहे. तुम्ही दोघांनी माझ्यावर खूप कृपा केली आहे प्रभू. मी तुम्हा दोघांची भक्त आहे आणि नेहमी करता भक्त राहीन. मी तुमच्याकडून मुक्तीची याचना करत आहे आणि तरीही पुत्र मोहाच्या अधीन होत आहे प्रभू. भानामती, ज्या कार्यासाठी तुला असुर काळात जन्म घ्यावा लागला आहे ते कार्य समाप्त झालं की तुला अवश्य मुक्ती मिळेल. भानामती, तू प्रद्युम्नाला जी माया दिली आहेस आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता प्रद्युम्नाच्या प्राणाचे रक्षण केले आहेस, त्यामुळे आज त्रिलोकात तू एका आदर्श मातेचे उदाहरण ठरली आहेस. भानामती, भानामती, पुत्राला जन्म देणाऱ्या आईपेक्षा जी माता स्वतःला पुत्रावरून ओवाळून टाकते आणि त्याचे पालनपोषण करून वाढवते त्या मातेचे स्थान अत्यंत महत्वाचे असते. म्हणूनच तर मला आज सुद्धा यशोदा मातेचा कृष्ण म्हणून ओळखतात. प्रभू, इतका आदर, इतका सन्मान तुम्ही मला या शापित जीवनात सुद्धा दिला. या उपकाराची मी तुमचे आभार कसे मानू प्रभू. ही सर्व तर विधीची लीला आहे भानामती. मला तर असं वाटतं की प्रद्युम्नच्या रूपात माझंच बालपण परत आलं आहे आणि बालपणातल्या त्या घटना परत घडू लागल्या आहेत. भानामती, प्रभू आणि प्रद्युम्न या दोघांचे अवतार लोककल्याण आणि धर्माच्या स्थापनेसाठी आहेत. दोघांनी अधर्मी असुरांचा विनाश करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेतला आहे. भानामती, आता तू प्रद्युम्नला लवकर मोठं कर. भानामतीचे मन त्या तान्ह्या बाळामध्ये गुंतून गेले. तिने प्रद्युम्नाशी असलेलं नातं म्हणजेच यशोदा आणि कृष्णाचं होतं. त्याच्याशी बांधला गेलेला बंध तोडणं तिला खूप अत्यंत कठीण होतं. त्या मातेचे ममतेने भरलेले मन व्याकुळ झाले. पण आपला पुत्र हा त्रिलोकाचे कल्याण करण्यासाठी जन्म घेऊन आला आहे हे तिला माहीत असल्याने तिने आपल्या ममतेचं बलिदान द्यायचं कबूल केलं होतं आणि त्याच पद्धतीने तिने आपल्या बालकाचे बलिदान द्यायचे कबूल केले.
हे प्रभू, हे सृष्टीचे रचनाकार, हे पालनहार, आज मी जे महत्त्वपूर्ण कार्य करणार आहे त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहे. हे प्रभू, मी कालचक्राचा वेग वाढवण्याचे साहस करणार आहे. यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहे. अवश्य भानामते, अवश्य. यावेळी तू रसायन विद्येचा प्रयोग त्रिलोकाच्या कल्याणासाठीच करत आहेस, म्हणून कोणाला याबद्दल आपत्तीच नाही आहे. कालचक्राच्या गतीचा वेग वाढवणे आम्हा सगळ्यांची अनुमती आहे, म्हणून तू निश्चिंत होऊन या शुभ कार्याचा आरंभ कर. परंतु प्रभू, देवी रुक्मिणी प्रद्युम्नाच्या बाल लीलापासून वंचित होती. मी युवक प्रद्युम्नाला शंभरासुराच्या वधानंतर पुन्हा बाल अवस्था प्रदान करू शकते. भानामती, कालचक्राच्या गतीमध्ये वारंवार हस्तक्षेप करणं योग्य नाही. तू एकदा चूक ती केली होतीस, त्याचा परिणाम म्हणून तुला असुर कुलात जन्म घ्यावा लागला. हे प्रभू, ही चूक मी पुन्हा नाही करणार. भानामती, रसायन विद्येचा प्रयोग करण्याच्या आधी यक्ष, गंधर्व आणि नागदेवतेची अवश्य स्मरण कर. ते तुला प्रद्युम्नाला युवावस्था प्रदान करायला अवश्य सहाय्य करतील. जशी आज्ञा प्रभू, जशी आज्ञा.
बंद कर हे सगळं भानामती. गुरुदेव, प्रणाम गुरुदेव. मी तुझा प्रणाम स्वीकार करू शकत नाही. का गुरुदेव? कारण की तू विद्रोही आहेस. तू माझी अवज्ञा केली आहेस आणि असुर समाजाचा विरोध सुद्धा केला आहेस. तू असुरांच्या हिताच्या विरोधात जाऊन कार्य करते आहेस. मी तर त्रिलोकाचे कल्याण करणार आहे गुरुदेव. मला त्रिलोकाचे कल्याणच हवे आहे. एक असुर समाजासाठी तिन्ही लोकांना नष्ट नाही करू शकत. आणि मी तुम्हालाही हीच विनंती करेन गुरुदेव की तुम्ही शंभरासुरासारख्या अधर्मी व्यक्तीची साथ सोडून सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारावा. तू मला ज्ञान शिकवतेस, गुरुदेवांना शिक्षा देतेस. नाही नाही गुरुदेव, तुमच्यासारख्या तपस्वी आणि ज्ञानी व्यक्तीला ज्ञान देण्याची योग्यता माझ्याकडे कुठे आहे? तू जर का मला तपस्वी आणि ज्ञानी समजतेस तर तू माझी आज्ञा का नाही मानलीस? या बालकाला अजूनपर्यंत नष्ट का नाही केलंस? अनुचित आज्ञेचे पालन करणे म्हणजे पापामध्ये भागीदारी करणे असते गुरुदेव. तुम्ही धर्माच्या मार्गावरून दूर गेला आहात म्हणून मी तुमच्या आज्ञेचे पालन कदापि करू शकत नाही. आणि यासाठी मी माझ्या पुत्राला कदापि नष्ट करणार नाही. जर का तू ह्याला नष्ट केलं नाहीस तर मी त्याला नष्ट करेन. हाच माझा उद्देश आहे आणि हाच माझा धर्म आहे. मी तुम्हाला सुद्धा याला नष्ट करू देणार नाही गुरुदेव. जर का तुम्ही तुमचं धर्म पालन कराल तर मी सुद्धा ममता धर्म अवश्य पाळीन. तू मला आव्हान देतेस? मी प्रद्युम्नची माता आहे, माता. आणि म्हणूनच त्याच्या प्राणांची सुरक्षा करणं हा माझा पहिला धर्म आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझा धर्म अवश्य निभावेन. भानामती, तुला जर का माझ्याशी संघर्ष करायचा असेल तर ही अंतिम इच्छा सुद्धा पूर्ण करून घे. परंतु लक्षात ठेव, यात नुकसान तुझेच आहे. नुकसान म्हणजे हानी? गुरुदेव, हानी किंवा नुकसानाची चिंता ममता कधीच करत नाही. परंतु तुम्ही ही गोष्ट कधीही समजू शकणार नाही, कारण तुम्ही एका मातेचे हृदय कधीच समजू शकणार नाही. ईश्वराने हे वरदान पुरुषांना दिलंच नाही. मला अशा आंधळ्या भावनांची आवश्यकता सुद्धा नाही. मी तुझ्या पुत्राला नष्ट करण्यास जात आहे. बघतोस तू सुद्धा मला कसं थांबवतेस ते. जय महादेव, जय श्री शंकर. कृष्णा